रानभाज्या खायची आवड असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। तालुका कृषी अधिकारी यांची उपस्थित महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले होते। थेट शेतकऱ्यांकडून भाजी जसे कडवंची, चिघळ, अंबाडी, चुका, माठ, चाकवत, आळू, पातर, सराटा, शेवगा, अंबुशी अशा अनेक भाज्या खरेदी करण्याची सुवर्ण संधी या महोत्सवात नागरिकांना मिळाली। महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या मार्फत रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते। निसर्गाचा हा अनमोल ठेवा शहरीकरण, वृक्षतोड, जुन्या जाणत्या पिढीकडून ज्ञान वारसा प्राप्त न केल्याने बदलती जीवनशैली यामुळे रानभाज्या कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत। कोणत्याही प्रकारे खताचा न वापर करता, रासायनिक कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणी न करता पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या चविष्ट, विविध आरोग्यास आवश्यक खनिजे, जीवनसत्वे व अन्नद्रव्ये यांनी भरपूर असणाऱ्या भाज्या आपल्या आहारात असणे अत्यंत गरजेचे होऊन बसले आहे। पिझ्झा, बर्गर, चिप्सच्या जमान्यात रानभाज्याचा वापर दररोजच्या आहारात अत्यल्प प्रमाणात किंवा नाहीसे झाल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती साहजिकच नाहीशी झालेली आहे। आरोग्यवर्धक रानभाज्या सर्व नागरिकांच्या आहारात तेज असाव्यात। अन्नद्रव्यांची, आरोग्यास आवश्यक खनिजे यांची कमतरता जाणवू नये, रोगप्रतिकार शक्ती वाढावी, तसेच शून्य उत्पादन खर्च करून शेतांच्या बांधावरील आढळणाऱ्या माळरानावर आपोआप उगवून येणाऱ्या रानभाज्या विकून गोरगरीब शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावेत हा मुख्य उद्देश महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा आहे। विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। यावेळी ग्रामीण भागातील शेतकरी बचत गट यांनी रानभाजी महोत्सवात हजेरी लावून भाज्यांची माहिती व उपयोग यावर मार्गदर्शन केले। मेरा नाम राधा सुभाषचंद का पोस्ट बनाथर तहसील जिला कोल्हे एवं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नति अभियान अंतर्गत मैं ग्राम बनाथर में आयकर पद पर कार्यरत हूँ और मेरे गट का नाम है उदय स्वयं सहायता महिला गट। आज रानभाजी महोत्सव में सभी प्रकार के भाजी, 12 लहसुन, कड़ी पत्ते, करमोता भाजी, रोटा भाजी एवं ऐसे अन्य प्रकार की भाजी। तर रानभाजी महोत्सव याविषयी मी हे सांगणार आहे की आपण आजच्या ह्या रासायनिक भाज्या खात आहोत पण रानभाजीमध्ये असं आहे की प्रोटीन्स युक्त पदार्थ जास्त आहेत आणि आधीपासूनच जसे आपण रानभाजी म्हणजे जे रानातल्या भाज्या आहेत ज्याची आपण लागवड करत नाही ते नैसर्गिक पद्धतीने ते उगवतात आणि ते रानभाजी खाल्ल्यामुळे आपल्याला प्रथिने, स्निग्ध पदार्थ जे काही आहेत म्हणजे आपल्या आहारामध्ये जे उपयुक्त पदार्थ आहेत ते मिळत असतात। सकस आहार म्हणून त्या भाज्याला गणला जाते। म्हणून सर्वांनीच रानभाज्या जेवढ्याही रानभाज्या आहेत त्यांनी सेवन करावं कारण आपल्या शरीरासाठी ते उपयुक्त। महान्यूज 7 साठी यशवंत मानकर, आमगाव। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर।